नमस्कार. विचार क्रांती दर्शनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारांमधून दाम्पत्य जीवनाचा एक खूप खोलवरचा अर्थ समजून घेणार आहोत. विवाह म्हणजे नेमकं काय? फक्त एक सामाजिक बंधन की त्या पलीकडेही काहीतरी अधिक आहे? चला याच्या आध्यात्मिक पैलूवर जरा प्रकाश टाकूया. या प्रवासाची सुरुवात करूया या एका शक्तिशाली विचाराने. दोन आत्म्यांचे रासायनिक मिलन म्हणजे काय? तर जसं दोन रसायनं मिळून काहीतरी तिसरंच अगदी नवीन तयार होतं ना, तसंच काहीसं इथे दोन आत्म्यांचं मिलन होतं. हे केवळ एक सामाजिक बंधन नाहीये, तर एक खोलवर होणारी प्रक्रिया आहे. तर मग पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आपण समजून घेऊया. या विचारानुसार विवाह ही केवळ एक सामाजिक प्रथा नाही, तर ती एक अत्यंत पवित्र आध्यात्मिक प्रक्रिया आहे. आचार्यजींच्या मते विवाह म्हणजे काय? तर ही एक अशी परिवर्तन घडवणारी प्रक्रिया आहे जिथे दोन अगदी वेगळी व्यक्तिमत्व हळूहळू एकमेकांमध्ये विरघळून जातात, एक होतात. कल्पना करा, जसं दोन वेगवेगळ्या रंगांची माती आपण एकत्र मळतो आणि मग त्यातून एक तिसराच नवीन रंग तयार होतो. अगदी तसंच काहीसं इथे घडतं. आणि म्हणूनच हे जे मिलन आहे ना, ते फक्त वरवरचं नसतं. हे दोन्ही व्यक्तींसाठी एक सखोल आणि आयुष्य बदलून टाकणारं परिवर्तन असतं. जणू काही एका नव्या आयुष्याची, एका नव्या अस्तित्वाचीच सुरुवात, एक संपूर्ण कायाकल्प. आता या प्रवासाच्या पुढच्या आणि अधिक खोल टप्प्याकडे वळूया. खऱ्या अर्थाने एकरूप होण्यासाठी जी आत्मीयता लागते तिच्या खोलीचा आपण शोध घेऊया. एक गोष्ट मात्र आपण सगळ्यांनी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे. ही जी एकरूप होण्याची अवस्था आहे ना, ती काही एका रात्रीत किंवा काही महिन्यात नाही मिळत. ही एक साधना आहे, एक तपश्चर्याच म्हणा, ज्यासाठी अनेक वर्षांचं समर्पण आणि संयम लागतो. खरं वैवाहिक सुख तेव्हाच अनुभवायला मिळतं जेव्हा दोघांमधली आत्मीयता इतकी वाढते की मी आणि तू ही वेगळेपणाची भावनाच संपून जाते. जशा दोन नद्या संगमावर एकत्र येतात आणि आपलं वेगळं अस्तित्व विसरून एकरूप होतात, तशीच एक प्राण दोन शरीर ही अवस्था अनुभवाला येते. पण मग या आध्यात्मिक एकतेचा पाया काय आहे? तो आहे आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात पती-पत्नींमधील नात्याचं स्वरूप कसं असावं हे समजून घेऊया. दाम्पत्य जीवनाचा मूळ उद्देश असा आहे की दोघांनी मिळून एकमेकांमधल्या उणीवा भरून काढाव्यात आणि एकमेकांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी एक आधारस्तंभ बनावं. इथे बघा, दोन पूर्णपणे वेगळे मार्ग दिसतायत. एक आहे सहचराचा, म्हणजे जिथे समानता आहे, परस्पर आदर आहे आणि हा प्रवास एकत्र करायचा आहे. तर दुसरा मार्ग आहे मालक-कुनाम-वृत्तीचा, जो नात्यात वर्चस्व आणि अधिकार गाजवतो. आणि ही दुसरी वृत्ती ही तर नात्याच्या मूळ पायालाच विषारी बनवते. आचार्यांच्या शिकवणीतील हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. ते सांगतात की घरात सुसंवाद निर्माण करण्यात स्त्रीच्या प्रेम, त्याग आणि समर्पणाची खूप मोठी शक्ती असते. अर्थात हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की घर स्वर्ग बनवण्याची जबाबदारी दोघांचीही तितकीच असते आणि दोघांच्या प्रयत्नांनीच ते शक्य होतं. चला तर मग आता हे सगळे विचार आपल्या रोजच्या आयुष्यात कसे आणायचे ते पाहूया. काही अगदी सोपे पण खूप प्रभावी संकल्प जे आपलं आयुष्य बदलू शकतात. या संपूर्ण शिकवणीचा सार या 3 संकल्पांमध्ये आहे. पहिलं, कटू व्यवहार सोडा, म्हणजे रागाच्या भरात टोचून बोलणं किंवा अपमानकारक वागणं टाळा. दुसरं, जबाबदाऱ्यांमध्ये सहकार्य करा. घरकाम असो किंवा आर्थिक नियोजन, प्रत्येक गोष्टीत एकमेकांना साथ द्या, एक टीम म्हणून काम करा. आणि तिसरं, लहान चुकांकडे दुर्लक्ष करा. प्रत्येक छोट्या गोष्टीचा बाऊ न करता माफ करायला शिका. आणि या सगळ्या संकल्पांचा, या संपूर्ण नात्याचा पाया काय आहे माहितीये? तो आहे अटूट विश्वास. कारण जिथे विश्वास असतो तिथेच खरी आत्मीयता वाढते, फुलते आणि टिकून राहते. आता समारोपाकडे वळताना आपण हे पाहूया की एका जोडप्याच्या वैयक्तिक प्रवासाचा समाजावर आणि येणाऱ्या पिढ्यांवर काय परिणाम होतो. कारण एका सुखी जीवनाचं आणि एक तेजस्वी भावी पिढी घडवण्याचं जे रहस्य आहे ना, ते पती-पत्नीमधील याच आत्मीयता आणि समर्पणात दडलेलं आहे. एका निरोगी, प्रेमळ नात्याचा परिणाम फक्त त्या दोन व्यक्तींपुरता मर्यादित नसतो, तो खूप दूरगामी असतो. आणि म्हणूनच एका जोडप्याचं आध्यात्मिक कार्य हे फक्त त्यांचं वैयक्तिक राहत नाही, तर ते एका सुसंस्कृत, सद्गुणी कुटुंबाचा आणि पर्यायाने एका चांगल्या समाजाचा पाया रचत असतं. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपल्या नात्यांमध्ये ही आत्मीयता आणि हे समर्पण वाढवण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रवासातच आपल्या नात्याला खरा अर्थ प्राप्त होतो. यावर नक्की विचार करा.